तर तुम्ही ह्याला बघू शकता, हा कसा उठल्यावरती एकदम झोपेतच असतो, बट देंटू आता आम्ही उठतो म्हणून तो बाजूला उठून जातो. मग आज तर ह्याच्यासोबतच माझी मस्ती चालू होती. भरपूर टाईमाने आम्ही खूप मस्ती करत होतो, लाईक दुपारपर्यंत आमची तेच चालू असतं. म्हणजे ॲक्च्युली टाईम स्पेंड करतो आहे आम्ही, म्हणजे टाईम काढतो एकमेकांसाठी म्हणून. तसं टाईम आम्हाला आता भेटतो, नाहीतर दिवसभरामध्ये माझी कामं असतात, हे असतं ते असतं म्हणून, बिझी शेड्यूल आहे म्हणून. बट देन टू आता आमच्या दोघांना टाईम भेटतो तेव्हा आम्ही दोघं मस्ती करतो, मी त्याच्यासोबत बोलते. आणि आता तो इतका बोलायला लागला, एवढे प्रश्न असतात त्याच्याकडे की म्हणजे मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. इतके क्वेश्चन्स असतात आणि मी लिटरली थकून जाते की भाई साहब याच्याकडे किती क्वेश्चन्स आहेत, त्याची उत्तरं पण माझ्याकडे नसतात भले. देन टू तो लय प्रश्न विचारतो मला. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यासोबत थोडीशी मस्ती वगैरे झाली आणि मग माझे मध्ये मध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या करून घेतल्या. आणि आजकाल कसं होतं की मला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात, मी तुम्हाला सांगितलेल्या, तर त्याच गोष्टी मला करायच्या पण असतात. आणि मग नंतर थोड्या टायमाने मी त्याला थोडंसं ओरडत होती, बिकॉज खूप टाईम होतं आणि कंटिन्युअसली तो मग कधी कधी मला ओरडायचं नसतं, बट देन टू मला ओरडायला लागतं, बिकॉज तो काही ना काहीतरी अशा गोष्टी करतो की मग त्याला बोललं की त्याला त्याचं तोंड बघून तुम्हाला समजत असेलच तो किती डल असं, मी किती बिचारा आहे किंवा किती मी साधा भोळा आहे, बट तो नाही आहे असं. असा तर तो भोळा आहे, बट देन टू तरी पण. आणि मग त्याच्यानंतर त्याला थोडंसं ओरडली म्हणून तो शांत बसला होता एका कोपऱ्यामध्ये की भाई माझ्याशी नाही बोलायचं, मला बोलायचंच नाही. आणि तो आता असंच करतो की त्याला कळतं की मला राग आला आहे, तर मग तो शांत बसून राहणार आणि तो काहीच बोलणार नाही. मग हळूच नंतर त्याला मी मस्का मारत होती आणि मग तो मस्का मारल्यानंतर माझ्या जवळ आला. मग नंतर त्याला थोडंसं मी मस्ती हे केलं, अरे माझं शोतू छोनू जाऊ दे सॉरी. बघूनच तुम्हाला समजत असेल की तो किती चिडला होता कर. म्हणजे त्याला असं वाटलं की आता माझ्या मम्माने मला ओरडले, एवढ्या वेळ मस्ती करत होती आणि आता मला ओरडले म्हणून. मग तो थोडंसं हे झाला होता. आणि मग त्याच्यानंतर त्याने उठून मग थोडंसं माझ्यासोबत मी त्याला मनवलं आणि मग मी माझी फटाफट कामं निपटवून घेतली. बिकॉज आज मला शॉपवरती पण जायचं होतं, बिकॉज मी एक दिवस आधी नाही गेली होती, बिकॉज पाऊस पण खूप जास्त होता आणि माझं थोडंसं बॅटरीचा इश्यू झालेला, तर त्याच्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. आणि आज माझ्यासोबत एक ट्रॅजेडी होती, मला पुरी खायची इच्छा होती म्हणून मी पुरी बनवली होती. बट मी कधी कोणती गोष्ट जर बनवणार आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार असं होऊच शकत नाही. तर तुम्ही बघू शकता लिटरली ते पूर्ण तेल आहे ना असं उडालं होतं की पूर्ण ते साफ करण्यामध्ये म्हणजे मी लिटरली फक्त बनवलं 5 मिनटामध्ये. म्हणजे समजा पुरी आता चपातीचं पीठ मी ऑलरेडी होतं म्हणून, तर मी तसं केलं आणि ते उडून झालं. त्याच्यामध्ये मला 2 तास गेले ते सगळं साफ करण्यामध्ये, कारण ऑइल होतं म्हणून ते खाली तिकडे उकडे सगळीकडे उडालेलं. मग ते सगळं करून जाऊन शॉपमध्ये जाऊन आज मी खूप लवकर